जे आमदार पहिल्यांदा विधिमंडळात आले होते त्यांच्या नजरेतनं हे हिवाळी अधिवेशन कसं राहिलं हे आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत सत्ताधारी आमदार काटोल विधानसभा मतदारसंघातील चरण ठाकूर आहे, तर विरोधी पक्षाचे आमदार उमरेड विधानसभा मतदारसंघातील संजय मेश्राम आहे। आपण सुरुवातीला सत्ताधारी आमदारांना विचारूया। चरणजी, मला एक सांगा, आता तुम्ही मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकलं, अनेक घोषणा झाल्या, तुमच्या नजरेतनं हे पहिलं अधिवेशन कसं राहिलं, विदर्भाला काय न्याय मिळाला असं वाटतं तुम्हाला? मी गेली 25 वर्ष काटोल विधानसभेच्या समस्या सोडवण्याकरता भटकंती करत होतो, परंतु या विधानसभेमध्ये आल्यानंतर हे एक निर्वाचन क्षेत्राला भलं करण्याचं आयुध आहे अशा पद्धतीचं निदर्शनास आलं आणि ज्या पद्धतीनं मांडणी केली त्याच पद्धतीचा प्रतिसाद आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री त्यांनी जो संकल्प केलेला आहे महाराष्ट्राला विकसित करण्याचा, त्या संकल्पाच्या माध्यमातून सगळ्या क्षेत्रांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेली आहे। आणि आमच्या देशाचे पंतप्रधान त्यांनी 2047 मध्ये भारत हा जगाच्या पाठीवरचा नेतृत्व करणारा देश निर्माण करायचा आहे, विकसित भारत तयार करायचा आहे, त्याकरता जो संकल्प केलेला आहे, त्याकरता जे उचललेले पाऊल आहे या महाराष्ट्र सरकारचे, ते निश्चितच येणाऱ्या काळामध्ये शेतकरी, बेरोजगार, आमच्या महिला भगिनी आणि सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहे। काँग्रेसचे आमदार आहे, विरोधी आमदार आहे, काय तुमच्या नजरेतनं कसं राहिलं हे अधिवेशन? आम्हा दोघांची एकच शोकांतिका होती की आम्हाला बोलण्याचा जो वेळ होता तो मिळाला नाही, किंवा फार कमी मिळाला। आम्ही अध्यक्षांना एक सजेशन दिलेलं आहे की काहीतरी एक प्रॉपर सिस्टम असायला पाहिजे ज्याच्या माध्यमातून आम्हाला माहिती होईल की यावेळेस आम्हाला बोलायचं आहे आणि किती बोलायचं आहे आणि काय बोलायचं आहे। ही एक शोकांतिका यांची आणि माझीच नव्हे तर सगळे जे आमचे आमदार आहेत त्या सगळ्यांची होती। राहिला प्रश्न दुसरा की काय मिळालं विदर्भाला, कारण 6 दिवसाच्या अधिवेशनामध्ये सगळ्यात मोठी बाब जी असते ती असते सप्लिमेंटरी डिमांडची, की पुढे येणाऱ्या 3 महिन्यामध्ये आपल्याला किती पैसा लागणार आहे आणि तो कसा खर्च होणार आहे आणि कुठलं हे सगळं डिस्कस झाल्यानंतर एकच गोष्ट त्या बजेटमध्ये मला कळली की त्याच्यावरती 2 ऑब्जेक्शन आहे। एक आहे की आतापर्यंतची जी परंपरा आहे त्याच्यामध्ये बजेटमध्ये कधीही सप्लिमेंटरी डिमांड 10% वरती गेलेली नाही। एक 6.5 लाख कोटीचा बजेट आणि त्याच्यामध्ये 10% आपण घेतलं तर ते एक 60,000 कोटीपर्यंत किंवा 70,000 कोटीपर्यंतची सप्लिमेंटरी डिमांड आपण मांडू शकतो। पण या 2 सेशनमध्ये आज 1,30,000 कोटींची डिमांड ऑलरेडी झालेली आहे आणि एक तिसरा सप्लिमेंटरी सेशन अजून बाकी आहे। म्हणजे असं दिसतं आहे की बहुतेक आपण 1.5 लाख कोटी सप्लिमेंटरी डिमांड ठेवणार आहोत। याच्यामुळे मला असं वाटतं की सरकारसमोर एकच खूप मोठा चॅलेंज आहे, तो आहे फिस्कल मॅनेजमेंट, म्हणजे आर्थिक नियोजन। हा निधी आपण घेतो आहे, त्याच्यावरचा व्याज आहे, या निधीतून कुठून आपल्याला हा पैसा आपल्याला गोळा करायचा आहे, कोणत्या माध्यमातून गोळा करायचा आहे, हा एक मोठा चॅलेंज या सरकारसमोर राहणार आहे। संत्रा प्रक्रिया केंद्रासंदर्भात आमच्या भावांनी जे सांगितलं, हे 1.5 लाख कोटीची जी डिमांड केलेली आहे, 5 जिल्ह्यातले आमचे शेतकरी, विदर्भाचा शेतकरी सतत आत्महत्या करत होता आणि त्याचा प्रकल्प लवकरात लवकर हा सुरू करण्याकरता ही सगळी जी सप्लिमेंटरीमध्ये डिमांड केलेली आहे ती त्याकरताच केलेली आहे। आरोग्याच्या दृष्टिकोनातून असो, शेतकऱ्याला पाणी देण्याच्या बाबतीमध्ये असो, आता 5ही जिल्हे आमचे सुखी होतील तर आत्महत्या करणार नाही आहे। म्हणून भाऊंना माझी विनंती आहे की जे काही केलेलं आहे त्याचं आपण समर्थन केलं पाहिजे, त्याच्यावर टीका करण्याचं आता आपल्याला वेळ त्या ठिकाणी नाही आहे। विदर्भाच्या विकासासाठी ती सप्लिमेंटरी आहे। मी यांना उत्तर देतो, भाऊ, मी टीका केलेली नाही आहे। मी तुम्हाला हे म्हटलं आहे की हे जे सप्लिमेंटरी डिमांड आहे यामुळे सरकारसमोर चॅलेंज आहे की जो रेव्हेन्यू आपल्याला मिळणार आहे तो कसा आपण ॲडजस्ट करू आणि याच्यावरती जो व्याज आपल्याला द्यायचा आहे तो आपण कसं करू, हा चॅलेंज आहे। हा चॅलेंज स्वीकारावा लागेल आपल्याला। संत्रा प्रक्रिया केंद्र 3 अनेक वेळा घोषणा झाल्या, पण परत एकदा आज देखील घोषणा झाली। त्यासोबतच टेक्स्टाईल पार्क असेल अमरावतीचा, विदर्भाच्या दृष्टीने काही महत्त्वाचं आणि धानांसाठी 20,000 रुपये प्रति हेक्टर बोनस देखील मिळालेला आहे। नाही, आमच्याही क्षेत्रामध्ये टेक्स्टाईल पार्क करता आमचे नेते बावनकुळे साहेबांनी पुढाकार घेतलेला आहे, त्याची सुरुवात केलेली आहे। प्रोजेक्ट तयार आहे, त्याला आता गती देण्याचं काम आता पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसेल। आणि राहिला संत्र्याचा प्रकल्पाचं, तर आमचे देशाचे जे कृषी मंत्री होते
ते जेव्हा प्रचाराला आले होते त्यांनी आश्वस्त केलेलं आहे. आणि निवडून आल्याबरोबर मी पहिल्यांदा दिल्लीला जाऊन त्यांना भेटलं. त्यांना म्हटलं की मी तुमचा पुतण्या निवडून आलेला आहो आणि म्हणून मला माझ्या शेतकऱ्यांकरता हा संत्रा प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याकरता आपण पावलं उचलावी. त्यांनी मला 2 महिन्याचा वेळ दिलेला आहे. 2 महिन्यानंतर सगळ्या एक्सपर्ट कमिटीचे सगळे लोकांना बोलावून त्याच्यावर आपण त्या ठिकाणी निर्णय करू असं आश्वासित केलेलं आहे. थोडक्यात तुमच्या नजरेतनं कसं राहिलं पहिलं अधिवेशन तुमचं आयुष्यात? फार सुंदर, अति सुंदर. 25 वर्षात जे झालं नाही ते मला दिसतंय की ह्या 5 वर्षामध्ये माझ्या निर्वाचन क्षेत्राचं पारणं फिटल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या नजरेतनं कसं राहिलं? बघा आता घोषणा आपण करतो, पण ते घोषणा जोपर्यंत कार्यान्वित होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने विकास झाला असं समजू शकत नाही. विकास आता अनेक घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे आणि ते जर कार्यान्वित झाले तर प्रगती होऊ शकेल. पण असं नेहमी घडत नाही, हे सुद्धा आपला इतिहास आहे. याबद्दल जेव्हा वेळ येईल तेव्हाच आपण बोलू. आपण बघू शकतो की पहिल्यांदा निवडून आलेल्या या विदर्भातल्या आमदारांच्या नजरेतनं हे अधिवेशन कसं राहिलं हे आपल्याला त्यांच्याच तोंडून ऐकायला मिळालेलं आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.